जस्ट ठाण्याला आले आणि ट्रेनमध्ये गर्दी बघा, गर्दी. कन्फर्म सीटवाल्याला पण येऊ देत नाही आहेत. आई तब्बल एका वर्षाने प्रवास करते आपल्यासोबत. आई लाजते आहे. सावंतवाडीला का चाललोय ना तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल. सर्व चाकरमाने चालले आहेत गावच्या दिशेने. रत्नागिरीचे नमस्कार मंडळीनो, मी तुमचा संकल्प घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ. भरपूर दिवसातून ब्लॉग येत नव्हते, पण आतापासून ना कंटिन्युअस कोकणातले ब्लॉग येतील. तर मी चाललो आहे कोकणातल्या गावी. तर गावी कुठे? आपल्या कणकवलीला नाही, तर चाललो आहे सावंतवाडीला. तर खरं तर ना दादाचं लग्न आहे, त्यासाठी गावी पण जायचं आहे, वैभववाडी कणकवलीला. पण आधी आपण चाललो आहे सावंतवाडीला. सावंतवाडीला का चाललो आहे ते तुम्हाला ना पुढे ब्लॉगमध्ये समजेल. तर आजचा आपला प्रवास आहे ना माझ्या फॅमिलीसोबत होणार आहे, तब्बल एका वर्षानंतर. तर चला मग हा प्रवास कसा असेल, माझ्यासोबत कोण कोण असेल, प्रवासात आपल्याला काय काय पाहायला भेटेल, सर्वांना ह्या ब्लॉगमध्ये कव्हर होईल. इथून आपल्याला जायचं दादरला. दादरला ठीक आपली ट्रेन येईल 11:15 वाजता. तर चला मग पटकन पोहोचू दादरला आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. करेक्ट टायमिंग 10:54 आणि आम्ही आता प्लॅटफॉर्म नंबर 11वर आहोत दादरला. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. सानू आहे, आई आहे आणि पप्पा आहेत. आई तब्बल एका वर्षाने प्रवास करते आपल्यासोबत. आई लाजते आहे. छान एकदम वर्षाने प्रवास करते. ऍक्च्युली आई ना कॅमेरासमोर लाजते आहे, जास्त ऑन कॅमेरा बोलत नाही, पण ऑफ कॅमेरा तर आई ऐकायला नको. सो आजचा आपला प्रवास होणार आहे कोकण रेल्वेने, ते पण आपल्या लाडक्या 2011 कोकण कन्या एक्सप्रेस. सो अजून हाफ एन आवर आहे. 11 वाजून 11:15 टायमिंग आहे दादरचा. तर पाहूया किती वाजता ट्रेन येते. आपला प्रवास असेल दादर ते सावंतवाडी. सावंतवाडीला का चाललोय ना तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल किंवा सावंतवाडीला उतरल्यावर समजेल. पण आधी एक कार्यक्रम आहे, तो अटेंड करायचा आहे. आपण जाऊ कणकवलीला. तर चला मग, अजून हाफ एन आवर आहे ट्रेन यायला. साधारण 11 वाजलेत. 11:15 टायमिंग आहे आणि तिथे 7:30 टायमिंग आहे सावंतवाडीला. तर पाहूया किती वेळ लागतो. जस्ट आली आता सिद्धेश्वर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 9ला, सॉरी प्लॅटफॉर्म नंबर 10ला. आणि मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि आज ना तुफान गर्दी आहे, कारण की ना फर्स्ट मेचा पिरियड आहे. उद्या 1 तारीख आहे, आज अक्षय तृतीया आहे. सो तुफान गर्दी आहे. पाहूया स्लीपरमध्ये पण गर्दी भेटते का जनरलची. साधारण 11:15 होत आले. 11:15 याचा टायमिंग आहे येण्याचा. अजून डबा लागला नाही आहे. वा रे वा. आणि नंतर मग धावपळ होते. अजून ना ट्रेनचं अनाऊन्समेंट पण झालं नाही आहे ना, डबे लागले आहेत. की डबे कुठे लागणार आहेत. आमचा S1 आहे, आता S1 नक्की कुठे लागणार काय माहीत. प्लॅटफॉर्म नंबर 10ला लागली आहे मुंबई चेन्नई एक्सप्रेस, जी 11:15 वाजता आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10ला. आणि हे ओल्ड ICFचे डबे. आणि बऱ्यापैकी गर्दी आहे ट्रेनमध्ये. हा स्लीपर कोच आहे आणि गर्दी बघा. चेन्नई एक्सप्रेस पण सुटली, पण अजून कोकण करण्याचा काय अतापता नाही. ट्रेन येते की नाही काय माहीत, किती वेळ लागतो. अजून अनाऊन्समेंट झाली नाही आहे, काहीच नाही. एंड मोमेंटला अनाऊन्समेंट केली आहे आणि ट्रेन आली आहे. आता पहा सगळे लोक धावत आहेत. एंड मोमेंटला अनाऊन्समेंट केली आहे. कसं होणार गाईस, तुम्हाला मी काय सांगू. अनाऊन्समेंट 2 मिनटं असताना केली आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा अनाऊन्समेंट केली. आणि आम्ही ना S1च्या इथे S7च्या इथे होतो पुढे. धावत चढलो. मी चढलो आहे, आई पप्पा आणि सानू पाठीमागे अजून S7 जवळ आहेत. ते ट्रेनमध्ये म्हणजे त्या डब्यात चढले आहेत आणि ते पुढे तर येत आहेत चालत. बापरे, बस एक्सपिरियन्स आतापर्यंतचा. एवढा प्रवास केला आहे बट तेव्हा असं झालं नाही आहे. हे बघा फायनली आले, पाठून S7मध्ये चढले आणि धावत आले. गाईस जस्ट ठाण्याला आले आणि ट्रेनमध्ये गर्दी बघा, गर्दी. कन्फर्म सीटवाल्याला पण येऊ देत नाही आहेत, कारण पूर्ण ट्रेन पॅक आहे बघा. गर्दी बघा, बापरे. फर्स्ट टाईम बस एक्सपिरियन्स आहे. अनाऊन्समेंट नाही केली, काही नाही. आणि सर्व ना विदाऊट रिझर्वेशनवाले पण चढले आहेत. आणि गर्दी बघा, गर्दी बघा, भांडणं बघा. काय होणार आहे यार ट्रेनचं, ह्या काय माहीत कसा प्रवास होणार आहे.
तिथे भांडणं झाली आहेत बघा, तिथे भांडणं झाली आहेत. तिथे कन्फर्म सीटवाल्याला पण चढू देत नाही आहेत, कारण की ना हे जे अनरिझर्वेशनवाले आहेत ना ते चढले आहेत ऑलरेडी. सो काय माहीत. ट्रेनमध्ये कचरा बघा गाईस, तंबाखू वगैरे खाऊन थुकलाय तिथे. आणि इथे ना 3-4 बॉटल होते, तर नुकते मी खाली फेकले भाई साहब. आणि ह्या बॅगेत 3 लॅपटॉप आहेत, कारण वर्क फ्रॉम होम पण करायचं आहे. सो ही बॅग माझ्याकडे असेल इथे सेफ साईडला, वर कोण येणार नाही म्हणून. तोशिरा ठीक आहे. आणि गर्दी बाई गर्दी. आपल्यासोबत ना 2 जण आहेत जे पहिल्यांदा प्रवास करत आहेत कोकणाकडे. तर तू साताऱ्यावरून आहेस ना? तू साताऱ्यावरून आहेस ना? तुझं नाव काय? सो कसा होता एक्सपिरियन्स? कसा होता एक्सपिरियन्स दादरला चढताना ट्रेनमध्ये? आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम चालली आहे कोकणात. आत्तापर्यंत मला इतका छान एक्सपिरियन्स कधीच कुठेच मिळाला नाही. मला तर वाटत नाही परत कोकणामध्ये ह्या ट्रेनने कधी येईल. प्रवास करशील ना? नाही. कारण ॲक्च्युली अनाऊन्समेंट झाली नाही. अनाऊन्समेंट नक्की झाली नाही ट्रेनची. नाही झाली. परत तुम्हाला सांगितलं अनाऊन्समेंटचं सोडा. एक ट्रेन गेली की थोडासा वेळ नॉर्मल लोकांना सुद्धा 3 मिनिटाचा वेळ असतो. ते आम्हाला 3 मिनिटं सुद्धा नाही मिळाले. आम्ही 3 मिनिटाच्या आधी आलो. आणि खूप फर्स्ट एक्सपिरियन्स. मला नाही वाटत आम्ही परत. असं नको बोलूस. आणि हा कोलकाताचा आहे. तुझं नाव काय? जॉय ना? सो कसा आहे तो एक्सपिरियन्स कोकणात चालस पहिल्यांदा? 3rd क्लास. बोल तू बोल. तेच कसं वाटतं? नक्की चालला कुठे आहेस तू आता? कोकण. नक्की वैभववाडीला ना? चालेल मग प्रवास करू एकत्र वैभववाडीपर्यंत. चला. ठाण्यावरून निघाले आहे आणि सध्या ही परिस्थिती आहे ट्रेनची. अजून पनवेलला यायचं आहे. पनवेलला किती लोक चढतील देव जाणे. चला आपण काम करूया, तोपर्यंत झोपून घेऊया. जरा इथे गप्पा गोष्टी चालू आहेत, पण आराम करूया आणि मग सकाळी भेटतो तुम्हाला. तब्बल 7.5 तास 8 तास प्रवास करून आम्ही पोचलो होता कणकवलीला. दादर, ठाणे आणि पनवेलला जी प्रचंड गर्दी भरली ना, त्यानंतर डायरेक्ट झोपून गेलो. डायरेक्ट मग रत्नागिरीला उठलो. त्यानंतर मग फ्रेश होऊन तुमच्यासमोर. सो आजचा आपला प्रवास होईल होता इथून कणकवलीवरून कुडा, सिंधुदुर्ग, पुढे सावंतवाडी. आणि ट्रेन जस्ट आता आली आहे कणकवली. सो असं काही कणकवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि 1. 2 मिनटं फक्त हॉल्ट केला ट्रेननी आणि पटकन निघाली आता इथून. आणि सुंदर अशी पहाट सकाळ होते ॲक्च्युली. बऱ्याच दिवसानंतर ना कणकवली क्रॉस करणार आहे रेल्वेने. आता बाय रोड आपला प्रवास होतो सावंतवाडीला वगैरे. सो चला मग आता नेहमी आपण कणकवलीलाच उतरतो. सर्व चाकरमाने चालले आहेत गावच्या दिशेने. आपण पण इथे उतरलो असतो, बट पहिल्यांदा आपण सावंतवाडीला चाललो आहे बाय ट्रेन. आता बाय रोड तर प्रवास आपला होतोच केव्हा ना केव्हा. आणि हा कणकवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि तो 2 तिकडचा बघा. आज गर्दी पण थोडी कमी आहे, कारण सर्व गर्दी ना खेडला वगैरे उतरली. हे बघा इन्स्पेक्शन ट्रेन. जे लाईन्स वगैरे केव्हा प्रॉब्लेम आला तर हे इन्स्पेक्शन ट्रेन असतात. चला मंडळीनो,
आणि कचरा बघा यार, इतका सर्व कचरा, बापरे. काय होणार आहे कोकण रेल्वेचं काय माहित. हो हो हो. तो मुंबई गोवा हायवे समोरच. आपण डेपोतून बाहेर पडतो ना, वर जायला सावंतवाडी साईडला जी नदी लागते ही ट्रेनने बघा पहिल्यांदा पाहतोय. गाईस हा व्ह्यू बघा, मी जस्ट इमॅजिन करतो की पावसातून कसा व्ह्यू असेल पावावर ना, जेव्हा सर्व हिरवगार असेल तेव्हा. कुडाला पोचलो आहे आणि बाजूनी पास होते त्रिवतपुरम लोकमान्य टिळक एक्सप्रेस. करेक्ट टायमिंग आता हिचं आहे, वाजलेत 8 वाजले साधारण आणि अजून आम्ही कुडाळला आहोत. एक हाफ ॲन आवर ट्रेन लेट आहे म्हणू शकता तुम्ही. आणि चला ही पण निघाली, आधी काय झटका लागला बापरे. सो आता आपला पुढचा स्टॉप असेल आता डायरेक्ट सावंतवाडी. ट्रेन साधारण हाफ ॲन आवर लेट आहे कारण की ना रत्नागिरीला ट्रेन ना बराच वेळ थांबली होती क्रॉसिंगसाठी. त्यानंतर बराच वेळ मग नांदगाव असेल, कणकवली असेल, बराच वेळ थांबली ट्रेन आणि मग आता इथून रवाना झाली आहे कुडाळवरून. सो बघूया 7:15पर्यंत पोचू. आता कुडाळला आपण 8 वाजता पोचलो आहे. तर चला मग प्रवास आतापर्यंत चांगला झाला, मजा आली. फायनली कोकण कन्या एक्सप्रेस पण ना सावंतवाडी स्थानकावरून रवाना झाली आहे ठीक 8:15 वाजता. मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस is now ready for departure from platform number 1. Wish you all a very happy and comfortable journey. आणि बाजूलाच लागली आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर. तर चला मग आधी बाहेर पडूया इथून. सो ठीक ना 8:15 वाजता आपण पोहोचलो सावंतवाडीला. इथे आपण स्टे घेतला पहिल्यांदा, 2 दिवस इथे थांबणार आहोत सावंतवाडीमध्ये. तर स्टे का घेतलं ना, मग प्लॅन ना मी बाहेर पडल्यावर सांगेन पूर्ण प्लॅन. 2 दिवस तर पूर्ण एन्जॉय करणार आहोत. तर मोती लेक जेव्हा स्टे आहे आपला हॉटेलमध्ये, तसं तुम्हाला हॉटेल पण दाखवतो आणि फेअर काय होता, हॉटेलचं भाडं किती आहे, सर्व प्लॅन वगैरे सगळं समजवतो. चला आधी बाहेर पडूया. इथून सावंतवाडी सिटी ना 7 किलोमीटर आहे. आधी काही टमटम किंवा मग रिक्षा करून आधी सावंतवाडी सिटीजवळ जाऊया आणि मग निवांत तुमच्याशी. सो असं काही सावंतवाडी रेल्वे स्टेशन 2 प्लॅटफॉर्मचं. समोरच तुम्हाला जसं म्हटलं 10105 दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन लागली आहे सकाळी 8:15 वाजता ठीक. आणि इथून आपला एक्झिट आहे आता. चला मग. कोकणातल्या प्रत्येक स्टेशनला नवीन स्टेशन भेटत आहेत, रेनोव्हेशन होतं आहे. जसं सावंतवाडीचं मध्ये रेनोव्हेशन झालं आहे आणि खूप छान वाटतं यार. सई कणकवलीसारखंच आहे डिक्टो. चला आता बाहेर ना टमटम आहेत किंवा शेअरिंग ऑटो आहेत, तर पाहूया किती रुपये घेतात सिटीमध्ये जायला. बापरे फायनली आलो सावंतवाडी सिटीमध्ये. मोती लेकच्या बाजूलाच ना एक हॉटेल आहे, हॉटेल वक्रतुंड. तिथे स्टे घेतला आहे. तर सावंतवाडीला याचं कारण असं आहे की ना आम्ही सावंत भोसले आहोत. तर 3 वर्षांनी ना आमची कोंकरीला कुलस्वामिनी आहे, तिथं ना 3 वर्षांनी एकदा गोंधळ असतो. त्यानिमित्ताने ना जेवढे पण सावंत भोसले आहेत ना समाज एकत्र येतात आणि तो कार्यक्रमला उपस्थित राहतात. त्यासाठी ना आम्ही आलो आहे सावंतवाडीला. तो कार्यक्रम 2 तारखेला आहे आणि आज 1 तारीख आहे. तर मी आधी 2 वेळा आलो आहे. आई आणि पप्पा पहिल्यांदा येत आहेत. तर म्हटलं की ना आपण डायरेक्ट सावंतवाडीला येऊया आणि नंतर मग इथून जाऊया कणकवलीला आपल्या गावी, कारण गावी पण ना 5 तारखेला भावाचं लग्न आहे. तर तुम्हाला ना या पुढचे सर्व कोकणातले ब्लॉग्स पाहायला भेटतील. तर चला आता हॉटेल वक्रतुंड 1200 मी स्टे बुक केला आहे. 2 दिवस 2400 रुपये, 1 ते 2, 2 ते 3. चेकआउट टाईम आहे 12 वाजता आणि चेक इन आहे 12 वाजताच. हॉटेल वक्रतुंड जिथे आम्हाला फक्त 1200 स्टे भेटला आहे. 4 बेड हे 4 लोकांसाठी. 500 रुपयापासून सुरुवात आहे डबल बेड. आणि इथे पण रेस्टॉरंट आहे आणि आपण बाहेर जाऊया. चला. आणि बघा वक्रतुंड लॉज चेकआउट वे दुपारी 12 वाजता आणि चेक इन पण 12 वाजता. हे बाजूला त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि असा काही परिसर. हे आंबे बघा. मावशी कशी आहेत आंबे? ते पायरी आहेत ना की पायरी आहेत ना. आणि हापूस कसे आहेत? 400 रुपये पायरी बघ. 350 रुपये. देवगड हापूस आहे की? हा संपूर्ण मार्केट परिसर तिकडचा मार्केट आहे सावंतवाडीचं.
आंबे वगैरे तुम्हाला स्वस्त भेटतील. 400 रुपयापासून सुरुवात आहे. आता इथे आधी खाण्याचं दुकान बघायचं आहे कारण भूक खूप लागली आहे नाश्ता करण्यासाठी. हा सावंतवाडीचा मार्केट परिसर. तुम्हाला जास्त करून आता सध्या तरी आंबे पाहायला भेटतील आणि ते काकडी मिरची वगैरे सर्व आहे. पण आधी ना इथे पण एक हॉटेल आहे, हॉटेल कल्पना. पण मला एकाने सजेस्ट केलं की ह्या बिल्डिंगच्या इथे ना विसावा हॉटेल आहे, ते ट्राय करूया. चला. आणि ते कसे छोटे जो पैसे 150 रुपयाला एक डझन. अच्छा एक डझन. आणि हे कसे आहेत? हे 400 रुपये. हे 400 रुपये आहेत. हेच घेतो. 300 वाले आहेत. 300 वाले. हो का हा हे पैसे 150 रुपये हे आहे कांदे. साईज आंबे घेतले आहेत 500 वाले, 600 वाले. 150 रुपये डझन. सध्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी फक्त. हा, 600. आईला वासाने मोठा राहत आहे आंबा. नव्हतं. हा, थोडं मोठं आहे ना त्याच्यामुळे. हा, पिवळं. तो कसं आहे? 600 600 रुपये. 600. मस्त आहे आंबा. मस्त आहे. 500 रुपये. पहिला पण आपला पाटीने देत पण देवगड हापूस आहे तू? हो, नाही रत्नागिरी आपण. देवगड रत्नागिरी. आपण इथे येत नाही. हे सर्व मार्केटमध्ये रत्नागिरी हापूस आहे, देवगड हापूस आहेत. देवगड इथे येत नाही. फक्त बॉक्स असणार देवगडचे, पण त्याचे आंबे इथलेच असतात. रत्नागिरीचे आहेत. हा. चालेल. आमच्या इथे जवळपासच्या गावात कारण भरपूर लोक बोलतात ना देवगडचे आहेत, कारण नाही, आम्हाला नाही, समजतं ते. लोकं सांगतात, हा देवगडचे आंबे इथे येत नाही. देवगड खूप लांब राहिला आमच्या. बरोबर. एवढ्या लांबून त्यांना पण परवडायला पाहिजे ना. परवडायला पाहिजे. बरोबर. तो आंबा उफ, आलो फायनली. आणि काय बेकार होऊ ना बाहेर. बापरे, अक्षरशः ना असं वाटतं की ना सूर्य जवळ आला आहे. नाश्ता झाला, सर्व झालं. आय होप मला हा प्रवास आवडला असेल. आणि लक्षात ठेवा, जर कोकण रेल्वे प्रवास करतायत, मेन म्हणजे त्याआधी अनाऊन्समेंट नीट ऐका. अनाऊन्समेंट होत नसेल तर कोणातरी विचारा आणि जिथे डबा लागेल तिथे जाऊन उभे राहा. नाहीतर आमच्याकडे धावपळ होईल आणि मग ट्रेन सुटू शकते तुमच्याकडून. आमच्याकडून ट्रेन सुट्टा राहणार होती. नशीब ती भेटली लकीली. सानू पण S7मध्ये चढला, मी S1मध्ये पटपट चढलो, नाहीतर वांदे होते. आईची हालत पण खूप बेकार झाली, कारण की ना आई तर म्हणत होते की उगाच आली, त्यापेक्षा बसनं किंवा दुसऱ्या पर्यायाने काय गेली असती. बट एनिवेज, आय होप मला हा प्रवास आवडला असेल, तुम्हाला परिस्थिती समजली असेल कोकण रेल्वेची. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही नवीन आहे तर. अर्थातच कोकणातले ब्लॉग्स पुढे येतील, तर स्टे ट्यून. आय होप आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.